हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रीण, आज छानपैकी हिरवीगार चवली माठाची भाजी करूया। थंडीचे दिवस सुरू आणि पालेभाज्या भरपूर साऱ्या आलेल्या आहेत। तर शेतावरून आलेला हा बघा मस्त ही पालेभाजी आहे, मस्त चवली माठाची भाजी। चला तर मग आज मस्त की चवली माठाची भाजी बनवूया। मस्त की झटपट होणारी चवली माठ बघूया कसं बनवायचं। त्यासाठी बघा तेलामध्ये कमी तेलामध्ये छान लसूण कांदा परतवून घ्यायचा आहे आणि छानपैकी थोडंसं ब्राऊन होसपर्यंत परतवून घ्यायचं आहे, म्हणजे तांबूस होसपर्यंत परतवून घ्यायचं आहे। त्याच्यात टाकायची हिरवी मिरची, 2-3 हिरवी मिरची मोठ्या मोठ्या कापा, म्हणजे बारीक चिरून म्हणजे दाताखाली येणार नाही। एखाद्याला मिरचीचा त्रास असेल तर मग ते काढून टाकता येते। आता मस्त चवली मग स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं आहे, कारण मस्त त्याच्यावर फवारणी वगैरे झाली असते म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि निवडून घ्यायचं। आता छानपैकी धुतलेला मस्त चवली माठ त्याच्यात टाकून घेतले, परतवून घ्यायचं आहे। थोडीशी हळद टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि छान परतवून घ्यायचं आहे। छान परतून झालं की तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यात टाकायचं आहे छानपैकी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून झालं की त्याच्यावर लगेच टाकायचं आहे झाकण, थोडंसं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून छान वाफलून द्यायचं। म्हणजे छान वाफलून झालं की त्याला पाणी सुटतं आणि भाजी आपली मस्त तयार व्हायला, म्हणजे शिजायला तयार। इथे बघा मस्त पाणी सुटलेलं आणि पुन्हा ती वाफ जाऊन द्यायचं आणि थोडं झाकण ओपन करून ठेवायचं आणि मस्त की भाजी शिजून द्यायची। 10-15 मिनटात ही भाजी शिजते, अगदी 5-7 मिनटात ही शिजते आणि छानपैकी बघा ही भाजी तयार झाली। या भाजीबरोबर खायला मी मस्त तांदळाची भाकरी मिक्स करून केलेली आहे। त्याच्यामध्ये मी थोडं ज्वारीचं पीठ टाकून मस्त तांदळाची आणि ज्वारीची भाकरी मिक्स पिठाची केलेली आहे। तर छानपैकी भाकरी ही तयार झालेली आहे आणि छान असे मस्त थापून भाकरी केलेली, त्या भाकरी तयार झालेली। आता चवली माठ आणि भाकरी ही खायला तयार झालेली। तर इथे बघा मस्त भाकरी आणि चवली माठाची भाजी तयार झाली, हिरवीगार पालेभाजी तयार झाली। कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। अशाच नवीन नवीन रेसिपी टाकायला मी रोज टाकत असते, जाऊन बघू शकता। आवडत असेल कमेंटमध्ये सांगा। टिफिनच्या आड्याही मी टाकते, जाऊन बघू शकता। चला तर मग या खायला चवली माठ आणि भाकरी। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय। भरपूर साऱ्या भाकऱ्या आणि चवली माठाची भाजी तयार झालेली। आता संध्याकाळी टिफिनच्या आड्याही टाकणार, त्यात जाऊन बघू शकता। चला तर पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय।